प्रश्न आहे पहा या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज। आता दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे। 9,87,654 एवढी बेरीज आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 मोठी, एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 20,100 मोठी आहे, तर दोन्हींपैकी मोठी संख्या कोणती? याला आपण दोन पद्धतीने काढणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी पहा, मी तुम्हाला याला थोडं सोपं करून शिकवतो आणि मग तुम्हाला लक्षात येईल आणि नंतर आपण याचं उत्तर काढूया। तर असा प्रश्न की दोन संख्यांची बेरीज 13 आहे। फक्त आपण या ठिकाणी काय करूया, या ठिकाणी थोडंसं बदल करूया। ही संख्या न घेता आपण सध्या की दोन संख्यांची बेरीज 13 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 काढून टाका, 20,100 एक संख्या दुसरीपेक्षा 3 ने मोठी आहे, तर दोन्हींपैकी मोठी संख्या कोणती? आता या ठिकाणी पहा, सोपा झाला प्रश्न। दोन संख्यांची बेरीज किती आहे? 13 आहे। एक संख्या दुसरीपेक्षा किती न मोठी आहे? 3 न मोठी आहे, म्हणून 13 मधून 3 वजा करा, उत्तर आलं 10 बरोबर। मग आता लक्षात घ्या, एक संख्या दुसरीपेक्षा 3 न मोठी होती, मग जेवढ्याने मोठी आहे त्याला आपण वजा केलं दिलेल्या बेरजेतून, मग उत्तर आपलं 10 आलंय। मग 10 ला काय करा, आता 2 ने भाग द्या, 10 ला 2 ने भाग द्या, मग 2×5 = 10। मग आपल्याला मिळाली लहान संख्या। लहान संख्या काय? 5। लहान संख्या 5 आहे, पण आपल्याला उत्तरात विचारलं मोठी संख्या कोणती? लहान संख्या 5। मग मोठी संख्या कशी काढाल? तर मोठी संख्या लहान संख्यापेक्षा दुसरी, एका संख्येपेक्षा दुसरी 3 न मोठी आहे, म्हणून मोठी संख्या काय होणार आहे आपली? तर मोठी संख्या आहे 5 + 3 बरोबर 8। मग 8 + 5 बघा 13, आणि एक संख्या दुसरीपेक्षा 3 न मोठी आहे। बस अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं आहे। तुमच्या लक्षात आलं असेल काय केलं आपण? या ठिकाणी जेवढी बेरीज दिली ती घेतली, मग एक संख्या दुसरीपेक्षा कितीने जास्त आहे, कितीने मोठी आहे, तर त्या संख्येला बेरजेतनं वजा केलं। मग जे उत्तर आलं त्याला 2 ने भाग द्या, 2 न भाग दिल्यानंतर जे उत्तर आलं ती संख्या लहान आहे, मग जेवढ्याने दुसरी संख्या मोठी आहे ती लहान संख्येत मिळवा, म्हणजे मोठी संख्या आपल्याला मिळाली। हे त्याचं उत्तर आहे। हे आपण सोपं उदाहरण घेऊन समजून घेतलं। आता याला असंच पद्धतीनं सोडवूया। पहा, दोन संख्यांची बेरीज किती आहे? तर 9,87,000 9,87,654 एवढी। तर ही संख्या घ्या, या ठिकाणी 9,87,654 ही दोन संख्यांची बेरीज आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी आहे, शब्दात दिलेली संख्या आहे 20,100, तर 20,100 याचा अर्थ 20 पहिल्यांदा लिहा, कॉमा द्या, म्हणजे हे झाले 20,000, आणि 100 म्हणजे 100, 100 म्हणजे 100, 20,000 100 ने मोठी आहे। तर दोन संख्यांची बेरीज एवढी आहे आणि दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 20,000 100 ने मोठी आहे। मग आता दुसरी संख्या पहिलीपेक्षा जेवढ्याने मोठी आहे ती किंमत बेरजेमधून आपल्याला या ठिकाणी वजा करायची आहे। 20,000 100 ला आपल्याला दिलेल्या बेरजेतून म्हणजे 9,87,654 मधून वजा करायची आहे। तर या ठिकाणी 4 मधून 0 गेले उरले 4, 5 मधून 0 गेले उरले 5, 6 तून 1 गेला 5, परत 7 मधून 0 गेले 7, 8 तून 2 गेले 6, आणि या ठिकाणी 9 जशाल तसे। मग हे जे उत्तर आलं, आता बेरजेमधून जेवढ्याने मोठी आहे ती किंमत वजा केल्यावर जे उत्तर येतं त्याला मी तुम्हाला काय सांगितलं? 2 ने भाग द्या, 2 ने भाग द्या। मग काय मिळणार आहे आपल्याला? मग मिळणार आहे लहान संख्या। मग त्याच्यात काय करायचं? त्याच्यात ही किंमत मिळवायची, मग मोठी मिळणार आहे। मग 2 ने भाग द्या, तर सुरू करूया 2 चा भाग। आता पहा, लक्षात घ्या, 2×4 = 8, ओके, 2×4 = 8, 9 मधून 8 गेला 1 उरला, खाली आले 6, तर 2×8 = 16। मग आता या ठिकाणी 0, बाकी 0 आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा अंक 7 खाली येणार आहे। मग 7, 2 च्या पाड्या 7, तर 2×3 = 6, 2×3 = 6, उरला 1, उरला 1। तर आता या ठिकाणी खाली येणारे अंक 5, ओके। हा भागाकार मी थोडं बाजूला करू का, नाही तर मग पहिल्यापासून करू आपण याला थोडं, कारण तुम्हाला पूर्ण भागाकार दिसला पाहिजे। ठीक आहे, चला याला भाग देऊ आपण। 2 ने भाग द्यायचा आहे, 9,67,000
554 या संख्येला. तर बेचोक किती झाले 8, बेचोक 8, 9 मधून 8 गेले उरला 1, खाली आला 6 झाले 16, बेआठी 16, 16 मधून 16 वजा केले बाकी 0 उरला, पुढचा अंक 7 खाली आला. प्रत्येक वेळेस एक अंक खाली येत असतो भागाकारामध्ये, हे ध्यानात ठेवायचे. 2 अंक कधीच खाली येत नाही. तर 2च्या पाड्यात 7 नाही, बेत्रिक किती झाले 6, मग 7 मधून 6 वजा केला 1 उरला, 1 वर पुढचा अंक 5 ठेवला 15 झाले, मग बेसाती 14 उरला 1, मग त्यानंतर परत 1 अंक 5 अंक 1 वर घ्या म्हणजे या ठिकाणी 15 झाले, पुन्हा बेसाती 14 म्हणजे पुन्हा बाकी 1 उरला आता आणि 4 हा अंक त्यावर घेतला 14, तर बेसाती 14. मग आता 14 मधून 14 गेले म्हणजे 0 उरले. मग आपल्याला जी संख्या मिळाली लक्षात घ्या 4,83,777 ही संख्या मिळाली. यामध्ये आता दुसरी संख्या कितीने मोठी आहे, तर दुसरी संख्या 20,100 ने मोठी आहे, ही मिळवा. ही लहान संख्या मिळाली. आता लहान संख्या काय आहे, तर लहान संख्या ही किती आहे, या ठिकाणी पहा 48,000 नाही 4,83,000 आहे. ओके, लिहिताना थोडी चूक झाली आपली. 4,83,777 ही लहान संख्या आहे. याच्यामध्ये कितीने मोठी आहे, तर 20,100 ने मोठी आहे. ते मिळवा. 20,100 आपल्याला इथे ही संख्या लाखात आहे. 1 मिनिट थांबा. लहान संख्या आधी आपण लिहून घेऊ. लहान संख्या काय आहे, लहान संख्या 4,83,777 आणि याच्यामध्ये 20,100 आपल्याला मिळवायचे आहेत. एक अंक कमी असल्यामुळं इकडचा डावीकडचा अंक सोडून द्या. हे 7 अधिक परत 7 अधिक 7 अधिक 1 म्हणजे 8, हे 3 अधिक 0 म्हणजे 3, 8 आणि 2 10 0, हाचा 1, 4 आणि 1 5, म्हणजे याचा अर्थ 5,03,877, 5,03,877 पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तर काढलेलं आहे. उत्तर कसं काढलं थोडक्यात एकदा सांगतो, परत एकदा बघा. सर्व 2 संख्यांची बेरीज जी आहे 9,87,654, यामधून आपल्याला एक संख्या दुसरीपेक्षा जेवढ्याने मोठी आहे, कितीनं मोठी आहे 20,100 ने म्हणजे 20,100 ने मोठी आहे. मग जेवढ्याने मोठी आहे दिलेल्या बेरजेतून जितक्यानं दुसरी संख्या मोठी आहे त्या किमतीला वजा केलं, जे उत्तर आलं त्याला 2 ने भाग दिला, भागाकार जो आला ती आहे लहान संख्या. मग मोठी काढण्यासाठी त्याच्यात आपण पुन्हा 20,100 मिळवले म्हणजे मोठी संख्या मिळाली. आता याला आपण दुसऱ्या एका पद्धतीनं समजावून घेऊ. पुन्हा एकदा पहा, दुसऱ्या पद्धतीनं कसं करता येईल. आता x मानायचं, समजा लहान संख्या x. इथं आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं अल्जेब्रिक म्हणजे जे बीजगणितीय पद्धत आहे त्या पद्धतीनं समजा लहान संख्या x आहे असं गृहीत धरा. लहान संख्या x आहे, लहान संख्याला x माना. मग मोठी संख्या काय होणार, तर मोठी संख्या लहानपेक्षा कितीने मोठी आहे 20,100 ने मोठी आहे. मग लहान संख्या जर x आहे तर मोठी संख्या x अधिक 20,100 होईल. किती होईल, x अधिक 20,100 ही मोठी संख्या आहे. मग या 2 संख्यांची बेरीज, मग लहान संख्या अधिक मोठी संख्या म्हणजे x अधिक 20,100 यांची बेरीज 9,87,654 आहे. 9,87,654 आहे ही बेरीज आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1 चॉकलेट अधिक 1 चॉकलेट किती होत असतं 2 चॉकलेट. तसे x अधिक x म्हणजे किती झाले 2x. मग अधिक आता हे 20,100 जशाला तसे बरोबर 9,87,654 जशाला तसे. मग या ठिकाणी आपल्याला किंमत x ची काढायची विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी 20,100ला पलीकडे नेऊन वजा करायचंय. म्हणजे इथं काय येणार आहे 2x बरोबर 9,87,654 वजा
20,100. आता जे आपण केलं तर तीच क्रिया येऊ लागली बघा. 9,87,654 मधून 20,100 वजा करा. उत्तर काय येतं? 9,67,554. तर 2x बरोबर यांची वजाबाकी आहे 9 लाख किती येत आहे? 9,67,000 नाही सॉरी यांची जी वजाबाकी आहे 9,67,000 9,67,554 हे उत्तर आलेलं आहे. मग आता इथं x ला गुणिले 2 आहे. 2x याचा अर्थ 2 गुणिले x आहे. गुणिले 2 उजवीकडे जाऊन भागिले होणार म्हणजे याचा अर्थ 9,67,554 ला 2 ने भाग द्या. उत्तर येणार आहे आपलं 4,83,000 4,83,777. आणि हे आलेलं उत्तर म्हणजे आपली लहान संख्या आहे. मग मोठी संख्या मिळवण्यासाठी त्यामध्ये परत 20,100 मिळवा म्हणजे आपलं उत्तर 5,03,877 पर्याय क्रमांक डी. हे अशा प्रकारे आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू शकतो. तर अपेक्षा आहे की तुम्हाला पहिली आणि दुसरी दोन्ही पद्धती समजल्या असतील. दोन्ही सोप्या आहेत. थोडं पुन्हा पाहू शकता तुम्ही. एखादा जर भाग तुम्हाला अवघड वाटला, समजला नाही तर तेवढा भाग तुम्ही त्याला पुन्हा समजून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता प्रश्न क्रमांक 5. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचतं. पुन्हा एकदा प्रश्न तसाच दिलाय. एक इंजिन अगोदर मिनिटाला होतं, आता इथं तासाला आहे. याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचंय. तुम्हाला एकाग्रतेनं प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न वाचताना तुम्ही अतिशय लक्ष देऊन वाचलं पाहिजे. त्यामुळं काय होणार आहे? तुम्हाला प्रश्न वाचताना मिस्टेक होणार नाही. काय क्रिया करायच्या ह्या चांगल्या लक्षात येतील आणि उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पहा, एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचतं. मग एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. एका दिवसात इंजिन 10 तास. एका दिवसात किती तास? 10 तास. मग 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचणार आहे? तर या ठिकाणी लक्षात घ्या 5 दिवसामध्ये किती लिटर पाणी खेचणार आहे. आता या ठिकाणी काय इंजिन एका तासाला किती लिटर पाणी खेचतंय हे आपल्याला आधी लिहायचं आहे. या ठिकाणी बघा इंजिन तासाला म्हणजे एका तासाला किती लिटर पाणी खेचतं? तर 84,500 लिटर म्हणजे 84,500 लिटर पाणी खेचतं. लिटर पाणी म्हणजे लिटर पाणी खेचते. मग आता या ठिकाणी ते एका दिवसात किती चालतं? तर एका दिवसात ते 10 तास चालवण्यात येतं. मग एका तासाला जर एवढं तर 10 तासात किती? म्हणून आपल्याला काय करायचंय? 10 तासात पहा लक्षात घ्या 10 तासात इंजिन किती लिटर पाणी खेचणार आहे? तर इंजिन मग लक्षात घ्या 84,500 म्हणजे एका तासाला जेवढं पाणी खेचतं त्याला जेवढे तास चालवण्यात येतं. किती तास चालवण्यात येतं? 10 तास. मग 10 ने गुणा. मग 84,500 ला 10 ने गुणा म्हणजे या संख्येवर फक्त एक शून्य वाढवायचंय तुम्हाला बस. 84,500 जशाला तसे लिहा. 10 ने गुणायचं असल्यास फक्त त्या संख्येवर एक शून्य वाढवा म्हणजे 8,75,000 लिटर पाणी ते 10 तासामध्ये उपसणार आहे. 8,45,000 75 चुकून म्हणलं मी. 8,45,000 लिटर पाणी ते 10 तासात उपसणार आहे. मग एका दिवसात ते इंजिन एका दिवसात एवढं पाणी उपसतं कारण एका दिवसात 10 तास चालवण्यात येतंय. 10 तासात म्हणजे एका दिवसात. 10 तासात याचा अर्थ काय? एका दिवसात. मग याचा अर्थ झाला एका दिवसात इंजिन म्हणा काही म्हणा तर चालतं. एका दिवसात इंजिन किती? तर 8,45,000 लिटर पाणी खेचते उपसते आहे की नाही. तर या ठिकाणी ठीक आहे. चला एका दिवसात एवढं तर 5 दिवसात किती? आता परत एका दिवसात जेवढं उपसलं त्याला 5 ने गुणावं लागेल म्हणून 5 दिवसात इंजिन और
इंजन किती लिटर पाणी उपसणार आहे? तर 8,45,000 गुणिले 5 करा गुणाकार. आता गुणाकार करताना आडव्या मांडणीत करायला घाबरू नका. चला मी सोबत येतो, मला आहे ना. 5 गुणिले 0 म्हणजे काय येणार आहे? 5 गुणिले 0, शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं तर गुणाकार 0. 5 गुणिले 0 0, पुन्हा पुढच्या शून्याला गुणलं तरी 0, त्याच्या पुढच्या शून्याला गुणलं तरी 0, म्हणजे 3 शून्य देऊन ठेवा. 5 नाही, या 3 शून्यांना गुणलं तर 3 शून्य येणार आहे जशाल तसे. मग 5 गुणिले 5 25, 5 5 25, हातचे 2, हातचे लक्षात ठेवा. बरं, 5 चोक 20 अधिक हे 2 झाले 22, 22ला इथं 2 लिहिले, हातचे परत 2. मग 5 8 40 आणि हातचे 2 किती झाले? 42. मग या ठिकाणी लक्षात घ्या, योग्य पद्धतीनं कॉमा द्या. 3 अंक सोडा, मग 2 अंक सोडा. आता सोडायला जागाच नाही राहिली, पण हे 42. हां, 42,25,000 लिटर पाणी ते 5 दिवसामध्ये उपसणार आहे. 42,25,000 लिटर. सगळे आत्तापर्यंतचे ऑप्शन डीच उत्तर आलेलं आहे आपलं. योगायोग म्हणायचा आहे ना. तर परीक्षेत सगळे डी करताल. डी करायचं नाही, आपल्याला उत्तर असं सोल्युशन काढून त्या प्रश्नाला सोडून उत्तर काढायचं आहे. आतापर्यंत आपण 5 प्रश्न घेतले. मला वाटतं जवळपास 1 प्रश्न बी आला होता, बाकी सगळे डी प्रश्न आलेले आहेत उत्तरात. मग डी असं करत जाऊ नका, तर त्याला एकदा व्यवस्थित तुम्ही सोडवायचं समजून घेऊन, आणि मग तुमचं उत्तर ठरवायचं. चला, प्रश्न क्रमांक 6. आता कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दरानं उपलब्ध आहेत असं सांगितलं. कापडाचे वेगवेगळे प्रकार, तुम्ही कापडाच्या दुकानात गेले की दुकानदार तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या पद्धतीचे कापड दाखवतात. जसं सुती दाखवतात, पॉलिस्टरचं असतं, त्यानंतर अजून रेशमी असतं है ना, उलनचे असतात. तर मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे कापड आहेत आणि त्यांचा दरही वेगळा आहे, म्हणजे त्यांची किंमतही वेगळी आहे. मग आपल्याला सांगितलं ए ऑप्शनमध्ये की जर आता कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दरानं उपलब्ध आहेत, आणि मग सगळ्यात शेवटी हे 4 ऑप्शन दिले आणि विचारलं शेवटी वरीलपैकी सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे. तर वरीलपैकी सर्वात स्वस्त कोणते विचार आहे, हे चुकलं इथे. सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मग एक काम करावं लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, ऑप्शन ए मध्ये 460 रुपयाला 23 मीटर कापड आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? आता पहा, 460 रुपयाला 23 मीटर कापड आहे. मग ही जी मीटरची संख्या दिली ना, या मीटरच्या संख्येने त्या दराला 460ला भाग द्यायचा आहे. मग 38ने 912ला भाग द्यायचा आहे, 15ने 375ला आणि 18ने 396ला भागायचं आहे. आता भागाकाराची उभी मांडणी तुम्हाला जर येत नसेल तर आडव्या मांडणीत करूया, काय अडचण नाही. चला बघूया. उभी मांडणी पण मी तुम्हाला शिकवेल आणि ही पण करूया. पहा, 460ला कितीनं भाग द्या? 23ने भाग द्या. तर या ठिकाणी याला तोंडी उत्तर काढू शकत होते विद्यार्थी मित्रांनो. 23चा पाडा 2 पर्यंत, 23 2 46. ओके, 23 2 46, सॉरी 23 2 46. हां, आता 46 मधून 46 गेले, 0 उरले, खाली आला 0. मग बाकी 0 असा नाही. एका मीटरची किंमत मग 2 रुपये असं होईल का? नाही. तर खाली आलेल्या शून्याला परत 23 भाग द्या. 23च्या पाड्यात 0 नाही, म्हणजे 0चा भाग द्या. 23 0 0. मग आता बाकी 0 उरले. तर लक्षात घ्या, 460 रुपयाला 23 मीटर कापड आहे, तर एका मीटर कापडाची किंमत इथं 20 रुपये. आपण कंसात लिहित चालूया. आता दुसरं उदाहरण पहा, बी ऑप्शन मध्ये 38 मीटर कापड आहे 912 रुपयाला. 38 मीटर कापड 912ला मिळतंय आपल्याला, 912ला. तर 38चा पाडा म्हणा. तर 38चा पाडा तुम्हाला येत नाही, पाडा 38चा येत नाही, तर एक काम करा, 40चा पाडा म्हणा, 2चा पाडा मायनस करा. 40चा पाडा येतो तुम्हाला, 4चा पाडा, 4 4 2 8, 4 3 12 है ना, 4 4 16, 4 5 20 वगैरे वगैरे. मग याच्यावर 0 0 ठेवा, झाला 40चा पाडा. मग याच्यातून तुम्हाला 2चा पाडा, बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 वजा करा 38चा पाडा. तर इथं 38. आता 80तून 4 वजा केले 76,
120 मधून 6 वजा केले 114, 160 मधून 8 वजा केले 152 आणि या ठिकाणी 200 मधून 10 वजा केले 190. अशा प्रकारे पुढे जाणार आहे. तर आपल्याला एवढ्याची गरज नाही, पहिल्या 2 अंकाला भाग द्यायचा आहे, पुढचा पाड्याची आवश्यकता नाही आहे. अतिशय सोपं अलीकडंच होऊन जाणार आहे. 38च्या पाड्यात 91 दिसतात का? नाही, त्यापेक्षा लहान संख्या 76 आहे. कितीपर्यंत म्हणल्यावर 2 पर्यंत. 38 दोन्ही 76. 76 91 मधून वजा करा, 11 मधून 6 गेले 5 आणि 8 मधून 7 गेला 1 खाली आला, खाली 2 जशाला तसे घेतले, झाले 152. मग 38चा पाडा कितीपर्यंत म्हणल्यावर 4 पर्यंत म्हणल्यावर 152 आले. तर या ठिकाणी पहा उत्तर 0. ओके, म्हणजे 1 मीटर कापड जे आहे या ठिकाणी 24 रुपयाला मिळत आहे. त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक म्हणजे सी ऑप्शनसाठी. आता इथे उभ्या मांडणी शिकवत तुम्हाला. चला काही उदाहरण. उभ्या मांडणीचे 375ला 15ने भाग द्यायचा आहे. तर अशा प्रकारे सुद्धा भागाकार होतो. आता 15च्या पाड्यात 37 आहेत का? नाही. तर 15 1 15 आणि 15 2 30 म्हणून वरती 2 लिहिले. 15च्या पाड्यात 30 आहेत. मग 37 मधून 30 गेले, मग उरले 7 आणि 7वर हे 5 ठेवले 75. मग 15 5 75 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आले 25. किंवा चला तसं तुम्हाला असंच दाखवतो, अधिक चांगलं कळेल है ना. काय केले विद्यार्थ्यांना भागाकार ही क्रिया अजून जास्तीचे उदाहरणं घेऊ तेव्हा तुम्हाला कळेल. 15 2 30, खाली उरले 7, पुढं आले 5, मग 15 5 75. ओके 75. मग आता इथं बाकी 0. मग हे जे कापड आहे सी प्रकारात मिळणारं सी ऑप्शनमध्ये याचा दर आहे 25 रुपये मीटर. आणि शेवटचं आहे 18ने भाग द्यायचा आहे. कशाला भाग द्यायचा आहे? 18ने 396ला. 18ने 396ला भागायचे. तर 18 2 36. पहा 18 2 36. उरले किती? उरले 3, खाली आले 6, परत 18 2 36. म्हणजे या कापडाचा दर जो आहे तो 22 रुपये मीटर आहे. मग सर्वात स्वस्त कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक ए, पर्याय ए मध्ये दिलेलं कापड हे सर्वात स्वस्त आहे. तुम्ही लिहिताना प्रश्न सोडवताना हे सगळं लिहून काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पहा प्रश्न क्रमांक 7 मध्ये दिलं, विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल रुपये 1125 मिळतात. विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम करायचे. किती तास? रोज 3 तास आहे. रोज 3 तास काम करायचंय. आणि किती दिवस काम करायचंय? सारखं 15 दिवस काम करायचंय. मग किती रुपये मिळणार आहे? 1125 रुपये मिळणार आहे. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात हे विचारलंय. प्रत्येक तासाच्या कामासाठी किती रुपये मिळणार आहेत? तर इथं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 2 ज्या किमती सुरुवातीला दिल्या, इथं 3 तास म्हणजे हे 3 आणि हे 15 दिवस म्हणजे हे 15, या दोन्ही संख्यांनी एक एक करून आपल्याला जे किंमत दिली 1125 याला भाग द्यावा लागणार आहे. अगोदर आपण 15ने भाग देऊया 1125ला. तर 15ने भाग दिला तर 15च्या पाढ्यात 112 आहेत का? नाही. मग यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 15 8 120 होत आहे. 15 8 120. तर 15 7 105 है ना. 15चा पाढा 7 पर्यंत म्हणा. किती येणार आहे? 105. मग 112 मधून 105 वजा करा, तर 12 मधून 5 गेले, उरले 7. आता इथून हातचा दिला होता 2ला म्हणजे 12तून, मग इथं 10 मधून 10 गेले म्हणजे 0. आलं लक्षात? मग पुढं अंक आला खाली 5, झाले 75. 15चा पाढा कितीपर्यंत म्हणल्यावर 5 पर्यंत म्हणल्यावर 75 येतात. 15 5 75. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, जर विनय 15 दिवस काम केल्यावर त्याला 1125 रुपये मिळतात. 15 दिवस कामाचे 1125. तर 1 दिवस कामाचे त्याला 75 रुपये मिळतात. एका दिवसाचे त्याला किती मिळतात? 1 दिवस काम. एका दिवसाचे
किती रुपये? तर 75 रुपये त्याला मिळतात. 75 रुपये मिळतात. कोणाला मिळतात? विनयला. पण एका दिवसात तो 3 तास काम करतो आणि एका तासाला किती मिळतात हे काढायला सांगितलेलं आहे. मग याच्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? एका दिवसाचे त्याला 75 मिळतात आणि तो दिवसात काम करतो 3 तास, म्हणून 3 ने 75ला भाग देऊ. 3 दोन्ही 6, उरला 1, खाली आले 5, 3 5 15. ओके, 3 5 15. हा, तर या ठिकाणी तासाला त्याला एका तासाला किती रुपये मिळायला लागले? तर 25 रुपये मिळतात. पहा, त्याने जर दररोज 3 तास काम केलं तर 75 एका दिवसाचे भेटायले. एका तासाला 25 म्हणजे एका दिवसाचे त्याला 75 रुपये आणि 15 दिवसाचे त्याला मिळतात 1125 रुपये. आपला पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. चला, पर्याय क्रमांक ए. हा, शेवटच्या काही प्रश्नात पर्याय बदलले नाहीत. आतापर्यंत बऱ्याचदा डी 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 असं हे पर्याय क्रमांक येत होते आणि मग तुम्ही तसं म्हणजे उत्तर लिहिताना मग चला बऱ्याचदा डी येत आहे, बऱ्याचदा ए येत आहे, बऱ्याचदा बी येतं, असं ना करत जाऊ. तर असं सोडवायचं त्याला आणि मग तुम्ही पर्याय योग्य निवडायचे. चला, प्रश्न क्रमांक 8 मध्ये शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. लक्षात घ्या, आता शुक्रवारी लोक किती गेलेत सर्कस पाहायला? सर्कस आले गावाच्या जवळ आणि शुक्रवारी 1250, यालाच दुसऱ्या शब्दात आपण काय म्हणतो? 1250 लोक सर्कस पाहायला गेले. मग शुक्रवारच्या 3 पट, तिप्पट याचा अर्थ 3 पट, तिप्पट लोक गेले. तिप्पट लोक शनिवारी गेले. लक्षात, शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. मग तिप्पट याचा अर्थ आपल्याला शुक्रवारी जेवढे गेले होते या संख्येला 3 ने गुणलं पाहिजे, म्हणजे तिप्पट होती. मग आपल्याला काय करायचंय? 1250ला जर 3 ने गुणलं तर त्या ठिकाणी शनिवारी किती लोक सर्कस पाहायला गेले होते किंमत मिळणार आहे. शनिवारी किती लोक गेले होते ती संख्या मिळणार आहे. तर याला तोंडी करू शकता विद्यार्थी मित्रांनो. बरेचसे हुशार विद्यार्थी आहेत. आता ते कसं ट्रिक लावतील तो मला सांगतो. काही विद्यार्थी काय करणार? ह्या शून्याला थोडं बाजूला ठेवणार. मग संख्या काय राहिली? 125. 125चे 3 पट करा. तर त्याच्यात अजून काही हुशार विद्यार्थी काय करणार? 25ला बाजूला ठेवणार. मग 100चे 3 पट किती झाले? 300. 100चे 3 पट 300 आणि 25चे 3 पट 75. मग 375 आणि त्याच्यावर 0 ठेवा. 375 वर 0 ठेवा. कसं सांगितलंय कळालं तुम्हाला? 0 बाजूला, 25 बाजूला. मग ही संख्या कोणती? 0 बाजूला काढलं तर 125. 125 मधले 25 काढले तर 100. 100 तिनं 300 आणि 25 3 75. 0 जसा तसा ठेवला तर 3750. 3750 शनिवारी जातात. 3750 लोक शनिवारी सर्कस पाहायला गेले. आता शुक्रवार आणि शनिवार, तर मग सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले हे विचारलं, म्हणजे बेरीज करा. आता या ठिकाणी 0, 5 आणि 5 10, 0 हाचा 1, 9 अधिक 1 10, 0 हाचा 1. आता 3 अधिक 2 म्हणजे 5, 3 अधिक 2 म्हणजे 5, म्हणजे 5000 लोक शुक्रवार आणि शनिवार मिळून सर्कस पाहायला गेलेले. 5000 लोकांनी सर्कस बघितलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आपल्याला दिलेला आहे. 2 संख्यांची बेरीज 3,85,678 आहे. पहा, लक्षात घ्या, 2 संख्यांची बेरीज 3,45,678 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर त्यातील मोठी संख्या कोणती? आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेला आहे. असा जर प्रश्न परत एखाद्या वेळेस आला, म्हणजे तुम्हाला शिकवलेला प्रश्न जर पुन्हा तशा प्रकारचा प्रश्न दिसत असेल तर अगोदर तुम्ही ह्या व्हिडिओला इथे स्टॉप करा, पॉज करा, तुम्ही सोडवा, त्या पद्धतीने उत्तर काढा आणि मग तुमचं उत्तर माझ्या उत्तराशी जुळतंय का ते बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. चला, तर आपल्याला 2 संख्यांची बेरीज 3,45,678 एवढी दिलेली आहे.
म्हणून आपण संख्या घेतली 3,45,678 आणि या संख्ये आता ही दोन संख्यांची बेरीज आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी आहे, 16,016 ने मोठी आहे, शब्दात दिलेली संख्या त्याला आपल्याला अंकात लिहायचं आहे। तर 16,016 म्हणजे अगोदर 16 घ्या, हे झाले 16,000, शतक स्थानावर काहीच नाही म्हणून 0 आणि नंतर 16, तर 16,016 ने मोठी आहे। मग बेरजेमधून एक संख्या दुसरीपेक्षा जेवढ्याने मोठी आहे ती किंमत आपल्याला बेरजेतून वजा करायची आहे। तर 8 मधून 6 वजा केले 2, 7 मधून 1 वजा केला 6, 6 वजा 0 म्हणजे 6, 15 मधून आपल्याला 6 वजा करायचे आहेत तर 9 आणि 3 मधून या ठिकाणी 1 गेला म्हणजे 2 आणि शेवटी 3 जशाला तसेच राहणार आहेत। ओके, तर आता 3,29,000 या संख्येला कितीने भाग द्यायचा आहे? 2 ने भाग द्यायचा आहे। 3,29,662 या संख्येला 2 ने भाग द्या। तर 2 ने भाग देताना बे एक बे, पहा या ठिकाणी 3 मधून 2 गेला 1 उरला, खाली आले 2 झाले 12, बेसक 12, मग इथं उरले 0, पुढं अंक घेतला 9, मग बेचोक 8, मग इथं खाली 1 आला, पुढे अंक आला 6 झाले 16, बे 8 हे 16, 0 पुढं अंक आला 6, 6 तर बेत्रिक 6, ओके, बेत्रिक 6 आणि मग परत बाकी 0 आहे, पुढे 2 आले, बे एक बे। मग आताचे उत्तर भागाकारात आलं मित्रांनो। ही लहान संख्या आहे आपली, तर लहान संख्या काय आहे? आता लहान संख्या आहे, लहान संख्या 1,64,831 आणि मोठी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? या लहान संख्येमध्ये 16,016 मिळवायचे आहेत। तर 1,64,831 मध्ये 16,016 आपण मिळवले तर काय होतंय बघूया। 6 अधिक 1 7, 3 अधिक 1 4, 8 अधिक 0 8 आणि त्यानंतर 4 अधिक 6 10 0 हातचा 1, 7 आणि हातचा 1 8 आणि 1,80,847, 1,80,847। पण या ठिकाणी आता 1,80,878 आलंय। बरं, इथं पर्यायात चूक झालेली असू शकते, एखाद्या वेळेस आता प्रिंट करताना अडचण येऊ शकते। बघा, आता जर आपण बघितलं तर याचा पडताळा घेऊया, आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे का चुकलं हे कसं कळणार आहे? तर आपली जी मोठी संख्या आहे, मोठी संख्या आपली 1,80,847 आहे आणि दुसरी संख्या आपली जी लहान संख्या आली 1,64,831 आहे। मग या दोन्हींची आपल्याला तुलना काय कशी सांगितली की एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी आहे। मग मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केली आणि उत्तर जर 16,016 एवढं आलं तर आपली मोठी संख्या बरोबर आहे। मग इथं पर्याय घेताना चूक झाला असावा असं त्याचा अर्थ होईल। मग या ठिकाणी वजा करू आपण, 7 मधून 1 गेला म्हणजे 6, 4 मधून 3 या ठिकाणी वजा करा 1, 8 मधून 8 गेले 0, इथं 10तून 0 मधून 4 जात नाही, 10तून 4 गेले तर 6, 7 मधून 6 गेले 1, 1 मधून 1 0, तर 16,016 एवढं येत आहे। म्हणजे या ठिकाणी चूक झाली, 1,80,000 उत्तर आपलं 1,80,847 ही संख्या आहे 47, तर ती चुकून 78 झाली। ओके, तर पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला भाग पूर्ण संख्यांवरील दुसरं जे प्रकरण आहे या दुसऱ्या प्रकरणाचा आजचा भाग आपण स्वाध्याय 2.1 इथं पूर्ण केलेला आहे। हा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून लिहायला विसरू नका। म्हणजे हे आपलं चॅनल आहे ज्ञानदीप क्लासेस आंबड, या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला
त्याचा मेसेज तुम्हाला लगेच व्हिडिओ पडला की येत जाणार आहे। आणि हा व्हॉट्सअप नंबर आहे, जर तुम्हाला या यूट्यूबवरनं व्हिडिओ लक्षात येत नसतील, कधी व्हिडिओ येतोय, कोणता व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सापडत नसतील, त्यांचा क्रम लक्षात येत नसेल, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालात तर तुम्हाला त्या ग्रुपवर सुद्धा येणाऱ्या व्हिडिओच्या लिंक त्या ठिकाणी मिळत असतात आणि इतर स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तर चला